काजू बदाम हे किडनी ट्रान्सप्लांट पेशंटसाठी नक्कीच महत्त्वाचं असतं. पण मित्रांनो, कधीही काजू खाताना एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ती उघडून बघत जावा. कारण किंवा आपण ते डब्यामध्ये भरून ठेवलेलं नसतं किंवा दुकानदाराने ते भरून ठेवलेलं नसतं. त्यामुळं त्या काजूमध्ये अशा आळ्या तयार होतात. ही आळी बघा, तुम्हाला दिसेलच ही आळी. आणि आपण न बघता हे असं खातो मित्रांनो. आणि आपण किडनी ट्रान्सप्लांट पेशंट असल्यामुळे असे अडचणी आपल्याला ह्या इन्फेक्शन वगैरे या आळीमुळं होतं. बघा ही आळी बघा मित्रांनो. त्यामुळं नेहमीच काजू बदाम खाताना सावधगिरी बाळगा. कारण की आपलं आधीच ह्या आजारपणातून बाहेर आलेला असतो, खर्च जास्त झालेला असतो, परत ॲडमिट व्हायचं इन्फेक्शन झाल्यावर म्हणल्यावर त्याचा खूपच खर्च होतो आणि आपल्याला तो परवडतच नाही. त्यामुळं मित्रांनो, कधीही असलं काही खाताना थोडं छोट्या गोष्टीवर सुद्धा लक्ष ठेवत चला. काजू बदाम खाणं चांगलं आहे, पण ते बघून खावा. चांगल्या विश्वासू दुकानातून विकत घ्या. चला काय बघा, ही आळी बघा, तुम्ही बघू शकताय. ही आळी बघू शकता मित्रांनो तुम्ही. हवा ही काजूच्या मध्ये लपलेली होती. त्यामुळं व्हिडिओ करण्याचं एवढंच कारण आहे. आपण जे खातोय ते सुरक्षित आहे का ते नक्की याची खात्री करून मगच खात चला. काळजी घ्या, सावधान राहा. खाण्याच्या बदली असं नीट स्वच्छ आहे का, आतून बाहेरून पूर्ण स्वच्छ आहे का हे बघूनच खात चला. आणि अशा व्हिडिओसाठी नक्कीच मला फॉलो करा.